नमस्कार मित्रांनो, बघा आपण हे तूर आणलेली आहे आणि या तुरीच्या वापर करून आपण इथं सावलीसाठी शेड बांधणार आहोत, जेणेकरून उन्हाळ्यात जे सावलीची आवश्यकता असते कोंबड्यांना, त्या सावलीसाठी आपण हे जे शेतातली तूर आहे या तुरीचा वापर करणार आहोत। बघा पिल्ले कशी आत बाहेरमध्ये अशी मोकळी खाद्य खात आहे। त्यांना अजूला टाकला मी, 1 किलो अजूला काढला मी या एका छोट्याशा बेडमधून, खूप दाटला होता। तर बघा हा अजूलाचा बेड आहे, पूर्ण ग्रीन झालेला तुम्ही बघू शकता। यामध्ये काही प्रमाणात शेण आणि माती कमी पडली होती, मग नंतर मी वाढवली, पाण्याची लेवल पण वाढवलेली आहे। तर आता याच्याच बाजूला मी असे एक तीन असे गड्डे तयार केले आणि याच्यात आज तयारी चालू आहे, म्हणजे आज काल हे गड्डे केले आणि इथं शेणखत आणून टाकलं। या शेणखतावर पाणी वगैरे टाकलं सर्व आणि हे थंड होऊ देईन 8 दिवस थंड झालं की यामध्ये गांडूळ सोडणार आहे। गांडूळ आपल्याला कोंबडी पालनामध्ये खूप आवश्यक आहेत, जेणेकरून खाद्याचा खर्च आणि त्यांना जे किडे किटकुले पाहिजेत तसे ते गांडूळ खाऊन त्यांची हौस फिटू शकतात। कारण की त्यांना उकिरड्यात आता उन्हाळाभर इथं शेडमध्ये आपल्याला शेणखत टाकणं आहे, तिथं ओलावा तयार करणं आहे आणि थंडावा गारवा तयार झाला की जेवढं तापमान डिग्री इकडे अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे 1 नंबरवर किंवा 2 नंबरवर राहत असते अकोला जिल्ह्यामध्ये। तर आपल्याला त्या तापमानापासून वाचवायचं आहे कोंबडींना, तर त्यांच्यासाठी हे तयारी चालू आहे, नियोजन चालू आहे। म्हणजे जे उन्हाळ्यात ग्रीन खाद्य पाहिजे त्यांना, तर आपण घरच्या घरी बेड लावलेले आहेत। आता या एकाच बेडमधून आपण बाकीचा अजूला थोडा टाकून ते बेड हे 3च्या 3 म्हणजे 4 बेड तयार होतील आणि 4 बेडमधलं अजूला आपल्याला रोज जरी अर्धा किलो टाकलं, 1 किलो जरी काढलं प्रत्येक बेडमधलं, तरी आपल्याला पहिल्या बेडमधलं अजूला काढायला आपल्याला 4 दिवस लागतात। 4 दिवसात तो भरपूर वाढतो। आणखीन हे शेणखत आणलेलं आहे, तर या शेणखताचा पण भरपूर चांगला फायदा होणार आहे आपल्याला आणि तिथं पण सावली करणार आहोत। त्या शेणखतातलं पाणी आटून नाही गेलं पाहिजे लवकर आणि ह्या बल्ल्या आणि बांबू आणलेल्या आहेत। शेडचं आपल्याला जे जुनं शेड आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व खोलून उंच हाईटमध्ये घ्यायचं आहे, थोडं जास्त नाही, 8 फूट समोरची हाईट ठेवायची आहे, पाठीमागची साईड 6 ते 7 फूट ठेवायची, त्यासाठी आणलेला आहे। आणि हा खूप यांनी असा गयाटा केलेला आहे, आतमध्ये बॉक्स कुकडे फेकलेले आहेत, तो सर्व सपा जमा करून इथं योग्य नियोजन करायचं आहे। आता आज तर काही होणार नाही, तर उद्याला करून टाकू सर्व आणि रविवारला एक व्हिडिओ टाकू, त्यामध्ये सर्वच दाखवणार आम्ही।